परत आता ओबीसी सब्जेक्ट. आपलं रेकॉर्डिंग बंद होतं. सुप्रिया ताईंना एक कॅल्क्युलेशनची अडचण होती आणि हे अडचणीत त्यांनीच आपल्याला सॉल्व्ह करून दाखवलं. कारण हे कोणीतरी ऐकणारे म्हणून मी बोलतोय. अ, त्यांनीच सांगितलं. त्यांनीच प्रॉपर त्यांना परत ती जी काय अडचण होती त्यांनीच सांगितलं. पण इथं मात्र एक लर्निंग होतं, लक्ष द्या. वेन यू आर इन स्ट्रगल, वेन यू आर इन प्रॉब्लेम, दॅट टाइम थॉट प्रॉपरली, थॉट इनोव्हेटिव्ह, थॉट राईट ऍप्लिकेशन. मला काय सांगायचं इकडे लक्ष द्या. जेव्हा जगामध्ये जगाला अडचणी आहे, या जगामध्ये वेगवेगळ्या, या जगासमोर जेव्हा संकट आहेत, या संकटांचा सामना करण्यासाठी, जग कल्याणासाठी जर तुमच्याकडे एखादा थॉट आला, तो राईट असेल, तर कदाचित तुम्ही या जगाचं कायापालट करू शकतात, तुम्ही कल्याण करू शकतात. पुन्हा लक्ष द्या. आता कुठं आलं ब्रेन ट्रेन आणि कुठं आलं ब्रेन डेव्हलपमेंट, कुठं आलं रिकॉल सेन्स आणि कुठं आलं जग कल्याण. इकडे लक्ष द्या. आणि म्हणून इकडे लक्ष द्या, मला हे असं सांगायचंय की एकाच कॉलेजमध्ये डिप्लोमा झालेले लोक असतात, एकाच कॉलेजमध्ये मेडिकल झालेले डॉक्टर असतात, एकाच कॉलेजमध्ये एकाच बेंचवर बसलेले वेगवेगळे एकाच डिग्री पास आउट झालेले IPS अधिकारी असतात. पण त्यांच्या वर्किंग स्टाईलमध्ये नेहमी फरक असतो आणि ते एखादा IAS ऑफिसर, एखादा इंजिनियर, एखादा डॉक्टर आपल्या आयुष्यामध्ये अतिउत्तम यशस्वी लेवलला गेलेला असतो आणि पब्लिक डिमांडेड असतो. म्हणजे डॉक्टर असेल तो पब्लिक डिमांडेड आहे, एखादा IAS ऑफिसर असेल तो पब्लिक डिमांडेड आहे, एखादा इंजिनियर आहे तो पब्लिक डिमांडेड आहे. बिकॉज इकडे लक्ष द्या, बिकॉज त्याच्याकडे लोकांच्या प्रॉब्लेमचं काय, त्याच्याकडे सोल्युशन आहे. लोकांच्या प्रॉब्लेम्सवर त्याच्याकडे काय उत्तर आहेत. म्हणून लोक म्हणतात ही इज द राईट पर्सन फॉर अस. आमच्यासाठी हा नेता, आमच्यासाठी हा अधिकारी, आमच्यासाठी हा डॉक्टर, आमच्यासाठी हा इंजिनियर हा परफेक्ट आहे. हे आयुष्याचं गणित आहे. हे आयुष्याचं गणित आहे. आणि ते आपल्याला छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन मधून, काय किती सोपं कॅल्क्युलेशन आहे. 97 आणि आपल्याला -8 करायचा आहे. -8 जर आपल्याला प्रॉपर आठवला तर +2 -10, राईट टाइम राईट रिकॉल. हे सर्व ब्रेन डेव्हलपमेंट लाईफ स्किल आपण का म्हणतो, का लहान वयात शिकवलं गेलं पाहिजे. या वयात पण आपण शिकवतोय म्हणजे काय आपण काही चूक करत आहे असं नाही. बट लहान वयात का गेलं पाहिजे, की लहान वयात आपण काय म्हणतो, लहान वयात मेंदूची माती जेव्हा त्यांचे जळणघळण जी काय असते, ते लवचिकता असते आणि छानपैकी त्यांच्या ब्रेनमध्ये क्रिएटिव्ह अप्रोच तयार होतो लहान मुलांचा, एकाग्रतेकडे जातात. आणि म्हणून असं होतं की त्यांना जे करायचं ते तुम्हाला करायला लावायचं ते नाही. परत सांगतो, तुम्ही आईबाप जे करायला लावायचं ते नाही, त्यांना जे करायचं ते आयुष्यात मनापासून करतील आणि अतिउत्तम त्यांना यश मिळेल. हे पुन्हा परत सांगतो. ते त्यांना जे करायचं म्हणजे ते मोबाईलमध्येच अडकलेले असतील तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी पण आपल्याकडे मार्ग असले पाहिजे. ॲज अ गुड पॅरेंट, ॲज अ गुड टीचर. ओके ना, मार्ग असले पाहिजे. बरोबर ना सुषमाताई? कारण पर्यायी साधनं असले पाहिजे. आणि पर्यायी साधनं असताना पण काल एक परवा आपण व्हिडिओ बघितला होता की न्यू जनरेशन आर ऑब्झर्व, वॉच अँड लर्न. मध्ये म्हणतात माझे पप्पा काय करतात ड्युटीवरून आल्यावर, माझी मम्मी काय करते ड्युटीवरून आल्यावर, का माझी मम्मी ड्युटीच करत नाही, का माझी मम्मी मैत्रिणीशी टाइमपास करते का, ती कशी बोलते, तिची उभी राहण्याची कशी स्टाईल आहे. तुमची पोरगी तशीच्या तशी स्टाईल मारते. कधीतरी बघा लागलास कधीतरी. हा परत सांगू, तशीच्या तशी. तुम्हाला म्हणतो ही माझी आईच आहे, तुम्हाला म्हणावं लागतं शेवटी. हे असं, इट इज अ फॅक्ट. हे फॅक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. सो प्लीज पहिले आन्सर बघून घेऊ. हा, रोशनीताईंना पण पटलं त्यांची आई. ओके, घ्या फटाफट क्वेश्चन चेक करून घ्या, आन्सर. मग आपण जे डाऊट असेल ते बघूया. हा, सुप्रियाताई चेक करून घ्या. ओके ना. हम्म. प्रामाणिकपणे बघा, काय आपण 30 कॅल्क्युलेशन सोडवले होते 12 मिनिटामध्ये.
त्याच्यापैकी किती स्कोर आला हे पण आपल्याला एक जस्ट चेकआउट करता यावा आपला परफॉर्मन्स म्हणून, बाकी काही नाही. तुम्हाला सर्वांना हे जमतंय. सायली कदम ताई जमतंय ना? ओके. ते पिल्लू बसलेलं पण त्याला पण जमत असेल पाठीमागे. सर ऑल राईट आले. ओके ओके, गुड गुड ताई. सुषमा आले बेटा सर्व? सर माझे ए कॉलम, बी कॉलम, सी कॉलम, डी कॉलम मी केला, EF कॉलम नाही ठीक आहे केला सर. ना, ठीक आहे ना, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. आणि त्याच्यात आहे ना ए मधलं 5 नंबरचं रॉंग आले, बी मधलं लास्ट मला समजलंच नाही. बी मधलं लास्ट. ठीक आहे, ठीक आहे, 5 करूया आपण. नंबर हा. ठीक आहे, ठीक आहे, करू. अँड सी करूया मधले करू. ऑल. थांबा थांबा, आता तुझाच डाऊट घेऊ आपण पहिले. तू 2 नंबर माझे म्हणजे तू मला पहिले दिसते म्हणून तुला विचारलं, मी विचारतो, नो प्रॉब्लेम. तुला जो डाऊट असेल ते तूच सांगणार आहे, मी नाही. तूच सॉल्व्ह करणार आता. ओके. याच क्लासमध्ये तूच सॉल्व्ह करून दाखव. सो ओके, मला वाटतं सर्वांनी सर्वांनी तुम्ही सॉल्व्ह केलंय मी असं समजतो. तुम्ही आन्सर चेक केलं. माझ्यासमोर सुषमा दिसते, आणि सुषमा ही प्रतिनिधी आहे आपल्या क्लासमध्ये. जेव्हा मी सुप्रियाताईंशी बोलतो तेव्हा सुप्रियाताई प्रतिनिधी होते, आता सुषमा आहे. असं समजायचं मला पण ही अडचण आहे, आणि मी समजून सांगणार आहे. सुषमा बेटा सांग, कुठली अडचण होती? बी कॉलम मधलं 5वं, बरोबर ना? हा. चला आता तू समजून सांगशील सर्वांना. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सांग सर्वांना. हम्म. 37 सर फिंगर्स दिसत आहे. हो, दिसताय. 37 is direct available. -8 is not direct available. So using the formula +2 -10 +3 is not of. सर मी इथंच कन्फ्युज होते. हा, काही करू +3 नको. is not. थोडं कॅमेऱ्यात घे तुझे हात, थोडासा कॅमेऱ्यात घे. इकडे, इकडे घे, इकडे घे, इकडे घे. राईट, हा बरोबर, आता बरोबर. हा सांग. आता +3 करायचं आहे. थ्री +3. थ्री इज अवेलेबल ऑन युनिट रॉड. सांग फक्त. No. नो. सो व्हॉट इज द फ्रेंड ऑफ 3? जेव्हा तुला नेक्स्ट हाऊसला जायचंय तेव्हा 3चा फ्रेंड कोण असतो? 2. नाही. इन हाऊस मध्ये 2 असतो. 5 जेव्हा तुला हेल्प करणार आहे तेव्हा 2 असतो. आता जर 10 हेल्प करणार आहे तर तेव्हा 3चा फ्रेंड असतो 7. Yes. -7 +10. -9. -9. -9 आहे ना तिथं. -9 करायचंय ना आता आपल्याला. -9 बाकी आहे ना. हा -9. सर आता मी परत कन्फ्युज. नाही, काही येतंय तुला, अजिबात कन्फ्युज नाही, व्यवस्थित कर सर बेटा. मी रिपीट रिपीट चलो, रिपीट. हा 37 थोडा फास्ट. 37 हा. 37 is direct available. -8 is not direct available on unit rod. So we are using the formula -10 +2 -10. +2 Uh, -10. हा. +3 is not available on unit rod. So we are using the formula -7 +10. -9 is not available on unit rod. We are using formula minus +1 -10. हम्म. Answer is 23. आलं. ओके, वंडरफुल. आलं तुला कॅल्क्युलेशन आलं. तूच समजून सांगशील, मी पण सांगितलं होतं. सो अजून कुठल्या ताईंना जर वाटत असेल तर लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय? वी आर द एक जस्ट प्रतिनिधी आहेत त्या ताई. रोशनीताई, तुला काही डाऊट होता? तुला काही डाऊट होता कुठल्या कॅल्क्युलेशनचा? नाही. योगिता ताई, काही डाऊट नाही, काही प्रॉब्लेम. स्वातीताई, स्वातीताई, काही डाऊट आहे तुम्हाला? स्वाती कांगुर्डे ताई? नाही. दर्शना साबळेताई, डाऊट आहे? काही विचारू नका, लाजू नका बरं का. आपण वी आर द फॅमिलियर. हा, मी तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे नापास झालेला विद्यार्थी मी पण 10वीतला. त्याच्यामुळे काही काळजी नाही करायची की कोण काय म्हणेल, मग हे म्हणतील त्या साबळेताईंना काही एवढंसं जमलं नाही, किती सोपं होतं, असं जगाचा अजिबात विचार करायचा नाही. आपलं काम आहे, समोरच्याचा मेकअप बिघडला तरी चालेल, आपला हात साफ करून घ्यायचा. लक्षात आलं तुम्हाला? समोरच्याला बोर झालं तरी चालेल, आपलं काम आहे आपल्याला मास्टर एकदम ट्रेन करून घ्यायचं. हा, समोरच्याला बोर होईल, आपल्याला काय फरक पडतो, आपण तर मास्टर बनायचं बाबा.
लक्षात आलं? अजिबात कुठली भाग्यश्री ताई, पठाडे ताई, समजलंय? रिअली? हो सर. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सर्वांना इथपर्यंत येत आहे आपल्याला. सो आय एम व्हेरी हॅपी. आता उद्या इकडे लक्ष द्या. प्लीज 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 थोडासा टास्क माइंडसेट करतो. उद्या आपल्याला एक असा टास्क मध्ये जायचंय, इकडे लक्ष द्या. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा. अजून थोडेसे बाकी आहे त्याच्यामधले, पण काही कम्प्लीट करू. उद्या आपण 20, अजून जसे आज 30 सॉल्व्ह केले ना आपण, तसे 10, 15, 20 कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू. हा क्लोज करू पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला इकडे लक्ष द्या. उद्या एक असा टास्क आहे, कॉम्बिनेशन टास्क आपल्याला स्टार्ट करायचा आहे. कॉम्बिनेशन टास्क. आणि तेव्हा मात्र मला अपेक्षित असं, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 2 + 3. +3 म्हटलं की असं आपोआप झालं पाहिजे. मी तुम्हाला आतापर्यंत बोलायला सांगत होतो ना, कंजूशी करू नका, गावभर बोमट्या मारून सर्वांना ऐकू द्या, मी 1,00,000 रुपये भरलेत, 1,00,000 रुपये भरलेत. म्हणजे कधी तुमचा फॉर्म्युला शेजारच्यांना ऐकू जाईल, तेव्हा त्यांना कळेल की तुम्ही 1,00,000 रुपये भरलेत. म्हणून मुद्दाम सांगत होतो 4 + 1. आता असं झालं पाहिजे. म्हणजे काय, पहिले काय म्हणत होतो, +1. +1 इज नॉट अवेलेबल. +1 इज इक्वल टू -4 + 5. -3. -3 is not direct available. -3 is equal to +2 -5 +9. +9 is not available. So next house formula -1 +10 -5. -5 is not available on unit rod. So formula is +5 -10. असं आपण बोलून सांगत होतो आणि अजून पण बोललं पाहिजे. पण थोडस अपेक्षा आहे. हे बघा, अपेक्षा काय आहे, की आता अशी अपेक्षा आहे की 4 + 3. +3 म्हटलं की असं झालं पाहिजे. हे बघा, ब्रेनने आता सिग्नल दिला पाहिजे. आता ब्रेनला आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये घेऊन गेलो. +3. +3 म्हटलं, हे बघा, मला माहिती आहे आपण सर्वजण नवीन आहात, बोलायला कंजूशी केलेली आहे, म्हणून त्रास होणार आहे, म्हणून बोलायला अजून पण घाबरू नका. म्हणून असं झालं पाहिजे. म्हणजे काय साबळेताई, +3 -2 +5 असं डायरेक्ट झालं पाहिजे. +4. +4 म्हटलं की असं झालं पाहिजे. म्हणजे +4 काय असं होतं ना उत्तर, समजा असं 6, असं 7 होतं. +4 -6 +10 -8. -8 म्हटलं की इकडे +2 आणि -10 झाला पाहिजे. म्हणजे असं अपेक्षित आहे ऍडव्हान्स लेवलला. म्हणजे आपण लेवल 4 नंतर जेव्हा जाणार आहेत ना, तिथं असं अपेक्षित आहे. म्हणून लेवल 4 मध्ये काय करायचं, की जेवढी प्रॅक्टिस बोलता येईल, बोलून बोलून प्रॅक्टिस करता येईल. मग ऍडव्हान्स लेवल म्हणजे काय, काही न बोलता सुद्धा तुम्हाला तुमच्या ब्रेनने तुम्हाला रिस्पॉन्स दिला पाहिजे. रिस्पॉन्स दिला पाहिजे. रिॲक्ट नाही व्हायचं आपल्याला, रिस्पॉन्स सिस्टम मध्ये जायचंय. रिस्पॉन्स मीन्स जे तुम्हाला हवंय, जे योग्य आहे, त्याने ते रिस्पॉन्स बाहेर तुम्हाला काढून माहिती, इन्फॉर्मेशन तुमच्या समोर आणली पाहिजे. अशा ब्रेनला आपल्याला एक सवय करायची, की आपण काल पण बोललो होतो, की त्या ब्रेनला असं आपल्याला द्यायचंय मेसेज, की या घरातला मालक आहे, हा डेडिकेटेड, मेहनती, हुशार आणि खूप पॉवरफुल आहे. त्याच्या समोर आपलं अजिबात चालणार नाही. परत सांगतो, म्हणजे याला म्हणतात कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. कधीतरी ती थेरी मला जर बोलता आली तर मी जरूर बोलेल. पण पुन्हा परत ते खूप मोठं लेक्चर आहे, कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड. पण आपल्याला या सर्व गोष्टीतून प्रॅक्टिकल स्वरूपात असं शिकायचंय, की आपल्याला आपल्या ब्रेनला, फॉर एक्झाम्पल मी एवढंच सांगेल, कि हाथी पावरफुल है, या हाथी के ऊपर बैठा हुआ आदमी जो माहूत है वो पावरफुल है. जर असं उत्तर तुम्हाला विचारलं, की हातीकडे जास्त पॉवर आहे का हातीच्या डोक्यावर एक छोटासा 40-50 किलोचा माणूस बसलेला आहे तो पॉवरफुल आहे, कोण पॉवरफुल आहे? तुम्ही सांगा, कोण पॉवरफुल आहे? जर रिअली पॉवरफुल बघितलं तर कोण पॉवरफुल आहे? कोण पॉवरफुल आहे? कोण तो पॉवरफुल? माहूत पॉवरफुल आहे सर. महात पॉवरफुल. माहूत. हा, तुम्ही पुस्तकं वाचलेत ताईंनी, फार स्मार्ट उत्तर देणाऱ्या ताई आहेत आपण, म्हणून म्हटले. पण लावा बरं दोघांमध्ये, खरंच खरंच लावा बरं, खरंच त्याला खरंच चेक करा बरं, कोण पॉवरफुल आहे. त्याच्याकडे बुद्धी आहे, सर. सर माणसाकडे सर बुद्धी माहूत आहे. हत्तीला अंकुश लावतो तर अंकुश करतो. म्हणून म्हणून मी काय सांगितलं, म्हणून काय सांगितलं तुम्हाला मी, तसं आपला अंकुश आहे का मग आता? आपल्याकडे पण हत्ती ना, आपल्याकडे पण माहूत आहे, आपल्या डोक्यामध्ये आहे. आहे का अंकुश?
आहे का रोज सकाळी दर 1 जानेवारीला ठरवलं होतं 1 जानेवारी आहे मस्तपैकी सकाळी मैत्रिणींना उठवेल सर्व मैत्रिणींनी एकमेकांचा ग्रुप बनवला फोन करणार होत्या 5:30ला ठरलं होतं नवीन चपला बुटं घेतले होते ठरलं होतं साहेबांना न सांगता 2-4 किलो वजन कमी करायचंय आणि ते दाखवून द्यायचंय मी मेहनती आहे आणि ठरवलं होतं 1 जानेवारीला मस्तपैकी 5 किलोमीटर चालायला जायचंय पण हे किती वेळा ठरवलं आणि किती वेळा चपला झिजल्या आणि किती वेळा काय झालं तो माहूत कुठे गेला पॉवरफुल मग तुमचा कारण इथं कोण पॉवरफुल ठरलं तुमचा हाती पॉवरफुल आहे ताई राजश्री ताई वेर इज द माहूत इथं माहूत नाही पॉवरफुल आहे इथं कोण पॉवरफुल ठरलं तुमचा हाती पॉवरफुल ठरला आणि तुम्ही काय सांगितलं उत्तर की माहूत पॉवरफुल आहे आणि जर माहूत पॉवरफुल करायचं असेल त्याला अंकुश लावायचं असेल तर काय करावं लागेल बिना प्रॅक्टिस. चपल्याच्या सुद्धा आपण 5:30ला उठलं पाहिजे साहेबांनी घेऊ देवत ना एक सांगण्याचा अर्थ म्हणजे असं नाही आपल्याला बिना चपलाचं नाही जायचंय पण सांगण्याचा अर्थ आहे की चपला नवीन असोत की नसोत बूट असोत की नसोत मला कोणी मैत्रिणी असोत की नसोत मी बेल लावो की नाही लावो मला 5:30 वाजता जाग येते फ्रेश होते आणि मी 5 वाजता तडतड 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 5 किलोमीटर माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी मला म्हातारपणी तरुण सुंदर निरोगी राहायचंय सुनबाईला पण दाखवायचंय की मी किती मेहनती आहे याच्यासाठी मला कारण आपल्याला आपण दुरुस्त तंदुरुस्त तर इंडिया तंदुरुस्त सांगण्याचा अर्थ असा आहे मी 2 मुद्दाम उदाहरण घेतले सुनीता ताई सांगणं पुस्तक वाचून फार सोपं आहे की माहूत पॉवरफुल आहे पण रियालिटीमध्ये काय आहे ते तुम्हाला पण माहिती आहे ना आपल्याला पण माहिती आहे मला म्हणून हे मी आता थोडा प्रॅक्टिकल बोलतो मी नेहमी म्हणून हे लेक्चर सबकॉन्शियस और कॉन्शियस माइंड की पॉवर लाखो पुस्तकं मार्केटमध्ये विकले जातात हीच स्टोरी त्याच्यात लिहिलेली असते लाखो पुस्तकं आपण म्हणतो ते सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड काय ते मला जरा बघायचंय आणि म्हणून ते पुस्तक आपण विकत घेतो आणि धूळ खात पडतं काही वाचत नाही प्रॅक्टिकल मध्ये आणत नाही पण मी एका वाक्यात सांगितलं तुम्हाला किंवा एका उदाहरणात सांगितलं कोण पॉवरफुल आणि तुम्ही खूप सुंदर उत्तर दिलं लक्ष्मीताई सर्वांना कारण स्मार्ट आहेत ना आपण सर्वजण की माहूत पॉवरफुल मग लाईफ मध्ये माहूत खरंच पॉवरफुल आहे का म्हणून त्याला लागते सातत्यबद्ध हा जो टूल आहे ना सातत्यबद्ध हा फार महत्वाचा आहे सो प्लीज सो ओके हा सर्व माझा भाग आहे भाऊ म्हणून तुम्हाला सांगण्याचा त्यानिमित्त सुनीता ताई पूजा ताई रोहिणी ताई सर्वांनी म्हणजे एव्हरी वन सर्वांनी थोडं थोडं ऐकलं माझ्यासाठी पुण्याचं काम आहे सो ओके हा आपण आज टास्क समजून घेतला उद्या आपल्याला कॉम्बिनेशनचा टास्क करायचा आहे प्लीज ओके कॉम्बिनेशनचा टास्क करायचा आता मी काहीतरी वेगळं बोललो होतो सर्वांना प्लीज थोडंसं एक 5 मिनिटं द्या मला अं, काय बोलायचं होतं मी सांगतो तुम्हाला की आपण एक उद्यापासून लक्ष द्या सर्वजण उद्यापासून नाशिकमध्ये एक फिजिकल आपण सेशन घेतोय रुबिक क्यूबचं आपलं जी काही संस्था आपण रजिस्टर करतोय त्याच्यामध्ये एक अजून एक संस्था रजिस्टर करण्याचा आपला मानस आहे कारण बिकॉज ऑफ आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही पेपरला जर बातमी वाचली असेल तर मी जस्ट दाखवतो तुम्हाला म्हणजे असं काही नाही की आपल्या खूप म्हणजे आपण नशिबान आहोत की आपल्याला पण सर्व पत्रकार आपल्यावर प्रेम करतात म्हणून नाही तर एवढं सोपं नाहीये अ, एखाद्या वर्तमानपत्रात बातमी येणं एवढं सोपं नाही मला माहिती त्याच्यासाठी प्रोफेशनल लाईफमध्ये त्याची खूप मोठी कॉस्ट असते म्हणजे पण आपल्या परिवारावर प्रेम करणारे प्रियजन आहेत म्हणून आपल्याला ते मला कोणीतरी सांगेल का दिसतंय का असं होतंय असं का होतंय हा सर नाही दिसत आहे. 2 मिनिटं हा प्लीज प्लीज कोणी सांगेल का मला काय हा दिसत दिसत दिसतंय आता. सर. हा आता दिसतंय हो. म्हणजे आपल्याला खूप आपल्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिलीच्या म्हणजे आपल्या परिवारात पण घोणे सर आपल्याला खूप जीव लावतात म्हणून भरभरून नाशिकच्या वृत्तपत्रातून आपल्याला हे आपल्या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली आणि म्हणून आपण ब्रेन ट्रेन पझल्स क्लब इकडे लक्षात आहे मी काय सांगतो तुम्हाला आपल्याला फ्युचरमध्ये म्हणजे आपल्याला आपल्या जे काही ॲडव्होकेट आहेत आपल्या संस्थेचे त्यांच्याकडनं सजेशन केलेलं नाव आपल्याला मिळालंय ब्रेन ट्रेन
पझल्स क्लब महाराष्ट्र म्हणून आपण एक क्लब बघा काय होतं नुसतं आपण क्यूब मध्ये गेलो की क्यूब मध्ये अडकून जाऊ. पण आपल्याला खूप सारा ब्रेन ट्रेन पझल्स क्लब तयार करायचा आहे महाराष्ट्रामध्ये. याच्यावर आपल्याला एक रजिस्ट्रेशन करून ते करून देत आहेत. आपलं होतंय ते काम, नो प्रॉब्लेम. ब्रेन ट्रेन पझल्स क्लब महाराष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे आणि याच्या माध्यमातून सुरुवात आहे, जसं आपण अबॅकस वेदिक मॅथची सुरुवात केली तसं आपण रुबिक क्यूब, अजून खूप सारे पझल्स आहेत मार्केटमध्ये, किंवा याच्या माध्यमातून कोणीतरी आपल्याला शिकवत राहील, सजेशन करत राहील. आपलं मोठं आयुष्य आहे. आपण नसलो तरी अजून पुढची पिढी कोणीतरी ब्रेन ट्रेन बरोबर काम करत राहील. मोठं काम करायचंय, मोठा गोल घेऊन आपण करतोय. म्हणून एक ब्रेन ट्रेन पझल्स क्लब महाराष्ट्र लेव्हलचा आपण तयार करून त्याच्यात खूप सारे पझल्स आपल्याला शिकून पुढे पुढे त्याच्यासाठी खूप सारं काम करायचं आहे. पण असं काही नाही, ज्याला जे जे जमत राहील ते ते करत राहू. तर नाशिकमध्ये आपण उद्यापासून एक सेमिनार करतोय, एक 4 दिवसाचा. 5 दिवसाचा लिहिलाय पण खऱ्या अर्थाने 4 दिवसात होईल. तर नाशिकमध्ये कालिका माता मंदिर हॉल आहे, देवस्थान आहे आणि सर्वांना माहिती आहे. कालिका माता जर नाशिकमध्ये राहतात त्यांना सगळ्यांना माहितीच असतं, कारण ते ग्रामदैवत आहे नाशिकचं. त्याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे, आपल्याला 100-150 खुर्च्या आपण त्याच्यात टाकू शकतो. तेवढ्या हॉलमध्ये आपल्याला घ्यायचंय. बघूया उद्या कसा रिस्पॉन्स मिळतो. पण त्यासाठी मी हक्काने कोणालाच सांगणार नाही. पण सर्व ताईंना सांगेल, की अ, मी एकटा नाहीये. धिस इज अ बिग फॅमिली. वी आर द बिग फॅमिली. आणि या बिग फॅमिलीमध्ये कदाचित काही ताईंना शिकायचं पण असेल आणि काही ताईंना मे बी अपडेट करायचं असेल, तर ज्यांना ज्यांना जमेल नाशिकमधून येण्याला, तर मी असं म्हणणार नाही की 4ही दिवस या, रोज या, याच वेळेस या. पण वी आर द फॅमिली. आपल्या फॅमिलीतल्या 2-4 लोकांनी आले, मदतीचा हात लावला, थोडाफार काहीतरी हक्काने मला मदत केली, तर आपल्याला एक इव्हेंट सक्सेसफुली करता येईल. कारण जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट नवीन लॉन्च करतो, तेव्हा समाजासमोर आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा एक इनिशिएटिव्ह जावा. त्या निमित्ताने पुन्हा परत नाशिकमध्ये काही ताईंची, सर्व ज्या ताईंचं आहे ब्रेन ट्रेन, आपलं जेव्हा आपली आता वेबसाईट येईल तिथं सर्व ताईंची माहिती आपल्याला टाकायची, म्हणजे एव्हरीवन 261. काही ताईंनी नाही सांगायला सांगितलं तर त्यांची नाही टाकणार. ज्यांनी प्रतिज्ञापत्र भरून दिले नाही त्यांची नाही टाकणार आपण. पण ज्या ताई प्रतिज्ञापत्र भरून देतील त्यांची सर्वांची माहिती आपण वेबसाईटवर टाकणार आहेत. बिकॉज ऑफ ऑल दिस आर प्रेझेन्स. आणि आपल्या या क्लबचं किंवा आपल्या असोसिएशनचं जे काय आपण तिथं स्टार्टअप करणार आहेत 3x3च्या ग्रुपच्या माध्यमातून, 100-150 जे काही लेकरं येतील त्यांना आपण फ्री शिकवणार आहोत. कदाचित प्रयत्न आहे, जर शक्य झालं तर शेवटच्या दिवशी आपण एक कॉम्पिटिशन पण घेणार आहोत. ते पण सर्वांची इच्छाशक्ती असेल तर त्याच्यासाठी काही प्राइजेस ठेवता आले तर ते पण ठेवण्याचा प्रयत्न करू. इट इज नॉट अ कंपल्सरी. पण मनीषाताई, जर शेवटी ठरलं आणि काहीतरी घ्यायचं वाटलं, आपण ते तिथं ऐन वेळेस ठरवूया. असं निश्चित काहीच नाही. क्लिअर आहे? सो मला हे सांगायचं होतं की नाशिकच्या ताई ज्यांना शिकायचंय त्यांनी जरूर यावं. पण मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला पण मी तिथं शिकवेल, पण तुम्हाला थोडासा मदतीचा पण हात लावावा लागेल. कारण लहान पिलं पण असतील आणि पालक पण असतील आणि शिक्षक पण असतील. आणि पालक, शिक्षक, विद्यार्थी सर्व असले, की प्रत्येकाला समजून सांगणं. म्हणून काही ताई ज्यांना येतं, त्यांनी तिथं यावं. मला प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकत नाही, तर तुम्हीच पुन्हा परत एखाद्या रोला समजून सांगावं, अशी सर्व अपेक्षा असेल. आणि सर्वजण त्या पद्धतीने कदाचित मला सहकार्य करतील. ही मला थोडी अपील करायची होती. अ, त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या इन्क्वायरीज होतात. काही ऑनलाईन होईल का? ते नंतर बघू. कारण ऑनलाईन विद्यार्थी तुमच्याकडे आले पाहिजे. हा एक पहिला इव्हेंट आहे म्हणून आपण करतोय आपल्या ऑर्गनायझेशनच्या ओपनिंगसाठी, खऱ्या अर्थाने रजिस्टर म्हणून. म्हणून आपलं ऑलरेडी माझ्याकडे आकडा पण लिहिलाय आपण सर्व, की काही टीचरांचं पण ट्रेनिंग झालंय. त्यांना पण सर्टिफिकेशन कसं करायचं पुढच्या प्रोग्राम्स मध्ये मी सांगेल ते सर्व. सो ओके. क्लिअर आहे आजची कन्सेप्ट? क्लिअर? मी त्याच्यानंतर जो आता सेमिनार आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आणि आता एक थोडासा एक पार्ट आहे 15 मिनिटाचा. 15 मिनिटाचा नाही हो, 5 मिनिटाचा. 15 मिनिटं म्हणजे खूपच जास्त होतील. इकडे लक्ष द्या. हा एक पार्ट होता तुमच्या बुकमध्ये सर्वात शेवटी. इकडे लक्ष द्या, सर्वात लक्ष द्या प्लीज. आता इकडे लक्ष द्या. बुककडे नाही बघितलं तरी चालेल. इथं वीक 2 तर वीक 6 आहे. इथं पण वीक 1 to वीक 6 आहे. इथं पण वीक 1 to वीक 6 आहे. इथं पण 1 वीक. याच्याच बाजूला पुन्हा परत
39च्या बाजूला 40 पेज असेल, 40 पेज असेल आणि त्या 40 पेजवर 7 to 12 असेल. 7 to 12 प्लीज पहिले समजून घ्या सर्वजण. बुक नाही बघितलं तरी चालेल. पहिले बुक समजून घ्या. समजून घ्या प्लीज. बुक नाही बघितलं तरी चालेल. म्हणजेच काय, 3 महिन्याचा प्रोग्राम असतो आणि या 3 महिन्यामध्ये साधारण 12 आठवडे येतात. ऍग्री विथ मी? इथपर्यंत सर्वांना क्लिअर? या 12 आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याला जेव्हा मुलं तुम्हाला शनिवार किंवा रविवार तुमच्या क्लासमध्ये येतात, प्लीज इकडे लक्ष द्या. सुषमाताई पहिले समजून घ्या इकडे मी जे बोर्डवर सांगतोय ते. बुकमध्ये गेल्या तर तुम्हाला माझ्या शब्दांवर तुमचं लक्ष नाहीये. इकडे लक्ष द्या. तुम्ही पहिल्या वीकला तुम्हाला 7 कॅल्क्युलेशन विचारायचे आहेत. पुन्हा परत इथं पण तुम्हाला 7 कॅल्क्युलेशन विचारायचे आहेत. इथं पण तुम्हाला 7 कॅल्क्युलेशन विचारायचे आहेत. इथं पण 7 कॅल्क्युलेशन विचारायचे. हे काय आहे ते समजून घ्या. इथं कान दिलेला आहे आणि अबॅकस टूल दिलेला आहे. पहिले समजून घ्या. म्हणजे तुम्ही बोलणार आहात, मुलं ऐकणार आहात आणि मुलं अबॅकस टूलवर प्रॅक्टिस करणार आहेत. सर्व आन्सर लिहितील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सर्वजण करून बघा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन अबॅकस टूलवर. प्लीज एव्हरीवन प्लीज लिहा. 1 2 3 4 5 6 7 लिहा सर्वजण. 7 अंक लिहा. वीक 1 असा टाका सर्वजण. साध्या नोटबुक मध्ये कुठेतरी केलं तरी चालेल. प्लीज 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 सर्वजण. प्लीज एव्हरीवन. आणि ते तुमच्याकडे काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे ते मला समजून सांगायचं. मला पण एक ब्लँक प्लेस घेऊ द्या, कारण मला पण उत्तर लिहावं लागतील ना. ओके ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, मी माझ्याकडे ब्लँक नाहीये पण त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 3 + 1 अबॅकस टूलवर सेट द 0. 4 -2 + 5 -6 + 1 + 7. आन्सर इज राईट करा. पहिलं कॅल्क्युलेशन राईट करा. सेट द 0. 22 अगेन +22 -3 -11. आन्सर राईट करा 2 नंबर. थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन 28 -22 -5 +3 +5 -6. आन्सर इज राईट करा. आणि मी थोडस इथं थांबतो. असे 7 कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारायचे आहेत मुलांना. म्हणजे मला काय सांगायचंय, पहिला वीक होता. पहिल्या वीकमध्ये, दुसऱ्या वीकमध्ये, तिसऱ्या वीकमध्ये नॅचरली इकडे लक्ष द्या. मुलांना तुम्ही 0 लेवल शिकवली, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन आहेत. सुरुवातीला तुम्ही काय विचारलं पाहिजे, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन. मुलं काय करतायत, टूलवर ऐकतायत कानांवर आणि टूलवर लगेच ऍप्लिकेशन करतायत. थांबायचं नाही, स्पीड ठेवायचा. मग हे 7 कॅल्क्युलेशन इकडे लक्ष द्या. हे 7 कॅल्क्युलेशन तुम्हाला जे विचारायचे आहेत ते तुम्ही लिहून तयार पाहिजे तुमचे. लक्ष द्या मला, कारण जर एक तर प्रिपेअर पाहिजे, तुम्हाला इन्स्टंट बनवता आले पाहिजे, जसे मी आता बनवतोय, किंवा तुमच्याकडे लिहिलेले पाहिजे गुड टीचर म्हणून, आणि तुम्ही विचारले पाहिजे. आता पुढचा पार्ट आहे. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. पुढचा पार्ट आहे की आता कानाने मी ऐकणार आहे. इकडे लक्ष द्या. कानाने ऐकणार आहे आणि फिंगर्सने मी करणार आहे. ओरली कॅल्क्युलेशन बाय द फिंगर्स. म्हणजे मी कानाने ऐकणार आहे, बोटांवर करणार आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 -5 -22 +33 +55 -68. आन्सर इज राईट करा पहिलं. ओके ना, लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय. म्हणजे इथं तुम्ही जे लिहिलात ते मुलं सर्व असे लिहितील. 21 34 56 असं लिहितील. तुमच्याकडे उत्तरं तयार आहेत आणि मग तुम्ही सर्वांना सांगा, बाळांनो प्रामाणिकपणे मी मी आन्सर सांगते, तुम्ही टिक करा. मग त्यांना सांगायचं की चला पहिल्याचा आन्सर या कॉलम मध्ये, म्हणजे ओरली कॅल्क्युलेशन बाय द फिंगर्स. पहिलं 21 आहे, सेकंड 34 आहे,
तिसरं 56 आहे असं त्यांना टिक करायला लावायची आणि रॉंग आलं तर सर्कल करायला लावायचं. म्हणजे तुम्हाला स्कोरिंग येईल की तो 6 करतोय. म्हणजे त्याची अॅक्युरेसी काय चालली आहे कानाने ऐकून ऍप्लिकेशन करण्याची ती तुम्हाला लक्षात येईल. पुढचा पार्ट इकडे लक्ष द्या. कानाने ऐकायचंय आणि मेंटल अरिथमेटिक करायचंय. कारण मुलांना 0 लेवलचा आपण मेंटल अरिथमेटिक शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून B1चं बुक आहे आणि B1च्या बुकमध्ये हलकं फुलकं बोललो मी तुम्हाला. मुलांना गाईड पण करायची. जसं मी तुम्हाला गाईड करतोय. करा बरं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 39 10च्या रॉडवर 30 आणि युनिट रॉडवर 9. व्यवस्थित बघा 39 -33. बघा 10च्या रॉडवरचा -30 केला आणि युनिट रॉडवर -3 केला इंडेक्स डाऊन करून. तुम्हाला आन्सर 6 दिसतंय. बघायचा प्रयत्न करा. +2 थंब अप करा. बघा बरं सरांना तुम्हाला काय दिसतंय 8 दिसतोय. मदत पण करायची मुलांना. -6 ओपन पिंच करा. -6 करा. बघा बरं लिहा आन्सर. म्हणजे असं मुलांना आपण पॅरेंटिंग गुड सपोर्ट करायचं. त्यांना असं वाटलं पाहिजे की आमच्या टीचर आम्हाला सपोर्ट पण करतात हे सर्व बघायला. आणि आन्सर इज द 2. अशा पद्धतीने मुलांना आन्सर लिहू द्यायचे आणि टक 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 म्हणजे हे चारही कप्पे झाले की टक 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 त्यांना टिक करून चेक करून टकाटक टकाटक असं काहीतरी मी आता ऐकलं होतं इलेक्शनला तसं टक 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 चेक करायला लावायचे आणि छानपैकी मुलांना आपण स्कोरिंग बघायचं. सो पुढचा पार्ट असा आहे की लहान मुलं आहेत. लहान मुलांना आपण इकडे लक्ष द्या. आपण जर तुम्ही शनिवारी रविवारी क्लास घेताय तर इनडायरेक्टली आपलं असं ठरलंय मुलांना टेबल रायटिंग आपलं दायित्व बनतं. आपण 1,500-2,000 जेव्हा घेतो पालकांचे मुलांचे टेबल आलेच पाहिजे. दोघं हाताने लिहून घ्यायची, दोघं हाताने प्रॅक्टिस करून घ्यायची आणि मुलांना फटाफट सांगायचं 6-5 जा म्हणजे 6-5 जा म्हटलं त्यांनी काय लिहिलं पाहिजे 30 लिहिलं पाहिजे. 8-4 जा त्यांनी काय लिहिलंय 32 लिहिलं पाहिजे. पण काय विचारायचं इकडं लक्ष द्या. पुन्हा रिपीट नाही. त्यांना काय सांगायचं पुन्हा रिपीट नाही. एकदा ऐकायचं आणि कानांनी ऐकायचं आणि जे काय असेल तुमची मेथड त्याच्याप्रमाणे हा जो पार्ट आहे इकडे लक्ष द्या. हा जो पार्ट आहे ना 12 वीकचा पार्ट हाच पार्ट मी तुमच्यासाठी ट्रेनिंगसाठी ऍप्लिकेशन करतो. लक्ष द्या मला काय सांगायचंय. हा पार्ट अख्खा बुक बाजूला राहिला ऋतुजा. अख्खं बुक बाजूला राहिलं आणि हा पार्ट खूप पॉवरफुल आहे खऱ्या अर्थाने क्लासमधला. कुठल्याही जगातल्या अबॅकसच्या सिलेबसमध्ये असा पार्ट तुम्हाला सापडणार नाही. वी आर द मेक इट. कारण मी 15-20 हजार जे विद्यार्थी शिकवले होतील याच पार्टवर फोकस करून मी शिकवले. विदाऊट सिलेबस, विदाऊट बुक, विदाऊट टूल, काही नसताना पण अबॅकसचा क्लास चालतो. आणि जे मी तुम्हाला आता शिकवतोय काही तुमच्याकडे नसलं तरी पण आपण 10 दिवस दळत होतो सुरुवातीला आणि छानपैकी तुम्हाला सर्वांना आवडलं. दळण दळायला सहज इझी गेलं म्हणून वाटलं की या कार्टूनला शिकवता येतं म्हणून आपण टीचर बनायला काय हरकत नाही. बरोबर ना. तुम्हाला कॉन्फिडन्स आला म्हणून तुम्ही सांगण्याचा अर्थ असा आहे की हा जो पार्ट आहे हा जे 2 पेजेसचा पार्ट आहे हा खूप पॉवरफुल आहे. तो ऍप्लिकेशन वाईज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लासच्या सुरुवातीला टूलवर 5 कॅल्क्युलेशन घ्या. मधल्यामध्ये मुलांचा ब्रेकआउट आहे बघ 15 मिनिटांची मूड चेंज होतो. क्लासच्या मधल्या पिरियडमध्ये मेंटल अरिथमेटिक घ्या. त्या निमित्ताने मुलं एकदम अलर्ट होतात. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, मस्तपैकी श्वासांवर लक्ष. 22 मग करतात मुलं 22. म्हणजे छानपैकी त्यांना पुन्हा परत रिदम येतो आणि पुन्हा परत त्यांना सांगायचं चला बरं आता ला तुमचा क्लासवरचा कुठला पार्ट आहे तो कम्प्लीट करा पुढच्या 10 मिनिटात आणि पुन्हा परत त्यांना शेवटी सांगायचं आता रिलॅक्स व्हा, सर्वजण खाली ठेवा, पुन्हा परत ते पेज ओपन करा. 5 कॅल्क्युलेशन आपल्याला टेबलचे घ्यायचे नाही सॉरी दोघं हाताने रायटिंग आपल्याला टेबल्स करायचे. म्हणजे क्लास कसा युटिलाइज केला पाहिजे 1-1.5 तास जर तुम्हाला क्लास घ्यायचा असेल तर. कारण मुलांचा 15-15 20-20 मिनिटांनंतर मूड चेंज होत राहतो. प्रत्येक विषयामध्ये सांगतोय मी अबॅकस मध्येच नाही. प्रत्येक विषयात मूड चेंज होतो. त्यांना कार्टून वेगवेगळं पाहिजे असतं. म्हणून कार्टून जरी एक असलं समोर पण त्या कार्टूनने बरोबर अशी थेअरी किंवा त्यांनी अशी अशी आपली रेसिपी अशी असली पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे न्यू रेसिपी. थोड्या वेळाने पुन्हा परत न्यू रेसिपी. पुन्हा परत असं आपण छानपैकी त्यांच्याकडे युटिलाइज करून आणलं पाहिजे. मग तो त्यांचा जो काही 1-1.5 तास जर आपल्याला क्लास घ्यायचा असेल, 1 तास घ्यायचा असेल, 45 घ्यायचा असेल, तर मुलं
युटिलाइज ठेवता आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर पाहिजे. जेव्हा तुम्ही अयोग्यताताई, जेव्हा तुम्ही, मला माहिती आहे तुमच्याकडे, तुम्ही ब्रेन ट्रेनला जशा ट्रान्सफर झाल्या, एका मुलाकडनं आता तुमच्याकडे 45-50 जे काही ऍडमिशन झाले, त्याचं खरं गणित असं आहे की तुम्ही जे इथं शिकलात, तुम्ही विदाऊट पेपर पण मुलांना कॅल्क्युलेशन विचारतात. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 29 - 22 -6 +9 +20 अगेन +20 -14 -9. आन्सर इज कोणत्या ताईकडे आहे? आन्सर इज त्यात लक्ष्मीताई प्रयत्न करतायत, पण प्रयत्न चुकीचे करतायत. आन्सर इज वंडरफुल ऋतुजा. आन्सर इज द वन. आन्सर इज द वन. हे जर तुम्हाला असं बोलता आलं, तर यू आर द व्हेरी, आता मी इथे ना थोडंसं हाय लेवलचं विचारलं होतं. म्हणजे इन हाऊस फॉर्म्युला दोघं, त्याच्यानंतर मी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, त्याच्यातला मायनस फॉर्म्युला सर्व विचारलं. पण तुम्हाला असा सेन्स आला पाहिजे की आता माझ्या समोर मुलं डायरेक्ट लेवलचे आहेत, मला जास्त करून डायरेक्ट लेवलचे विचारायचे आहेत. आता मुलांना मी इन हाऊस फॉर्म्युला शिकवलाय, मला जास्त करून इन हाऊस फॉर्म्युला मला विचारायचे आहेत. पण हे कधी शक्य होतं सुनीताताई? त्याच्यासाठी 10-5 लेकरांवर आपण हे सर्व प्रयोग केले पाहिजे. 5-50 लेकरांच्या समोर आपण उभं राहिलं पाहिजे. आणि नाही काही तर भाऊ म्हणून एकदम फुकटाचा सल्ला आहे, छानपैकी गुड ब्रँडिंग, आपलं एक स्थान तयार झाला पाहिजे. तुमच्याकडे क्लास असाल तर तुम्ही लकी आहात, पण माझ्याकडे काहीच सोर्सेस नाही. तर हा एक सोर्स आहे. वी आर द सोशल पर्सन, वी आर द गुड ह्युमन बीइंग्स. एखादं छोटी मोठी स्कूल, मला कुठून तरी आवाज येतोय, बंद ठेवा प्लीज माईक. छोटी मोठी स्कूल तुमच्या घराशेजारची, वॉकिंग डिस्टन्स, कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही. तिथं छानपैकी ओळख तयार करा. छानपैकी त्यांच्या लेकरांना नुसतं डेमो द्यायला जायचं नाही आपल्याला, तर त्या डेमो बरोबर आपल्याला शीतल आवडताई माईक बंद ठेवा तुमचा. डेमो द्यायला जायची गरज नाही. पण तुम्ही खऱ्या अर्थाने जेव्हा शिकवायला तिथं जाल आणि अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवाल, आपोआप तुमची डेव्हलपमेंट झालेली असेल. आणि त्या 5-50 लेकरांमधून तुमच्याकडे 10-5-20 लेकरं सहज ऍडमिशन घेतील. ओके ना? पण छानपैकी आपण हे सर्व, आणि नाही काही तर आपल्याला काय शिकवायचंय सुरुवातीला पुन्हा